राज्यभरात गाजलेला आणि बहुचर्चित असलेला शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो या महामार्गामध्ये जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे। पूर्वी पंढरपूर मार्गे, मोहोळ मार्गे, उत्तर सोलापूर तालुक्यातून सांगोला मार्गाने पुढे जाणारा हा महामार्ग जो आहे तो धाराशिव जिल्ह्यातून जो आहे तो वैराग मार्गे जो आहे तो माड्यातून जातो आणि या निर्णयाचं ठिकठिकाणी स्वागत होताना पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं माड्याचे आमदार अभिजित पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत हा जो आहे तो मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या मार्गाची जी आहे ती विधिमंडळात घोषणा देखील केली। दरम्यान आपण जर पाहिलं तर माड्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माडेकरांच्या वतीनं जो आहे ते या निर्णयाचं स्वागत होताना पाहायला मिळते। आपल्या समेत माड्यातील काही नागरिक आहेत, काय सांगाल कशा पद्धतीचं हा निर्णयाचं स्वागत आपण करताना पाहायला मिळते? महाराष्ट्र राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो शक्तिपीठ महामार्ग हा जो कोल्हापूर सांगली या भागातून जाणार होता, परंतु त्या भागामध्ये त्याला विरोध होत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि आपल्या माढा तालुक्याचे आमदार अभिजितआबा पाटलांनी यांनी प्रयत्न करून मुख्यमंत्री साहेबांना जो अविकसित भाग आहे तो भाग विकसित कसा होऊ शकतो या अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांना अभिजितआबा यांनी विषय मांडले आणि त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुळदैवत तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर तसेच संत सावतामाळी महाराज आणि माडेश्वरी देवी, निरा नरसिंगपूर तसेच शिखर शिंगणापूर, तुळजापूर आणि आदमापूर असे सर्व तीर्थक्षेत्र जोडण्याचा मार्ग हा अविकसित भागातून, कारण पहिला जो मार्ग जात होता तो पॅरलल कोल्हापूरला जाणाऱ्या हायवेला जाणारा पॅरलल हायवे जात होता, परंतु त्या भागातून जाणारा जो पहिला हायवे आहे त्या हायवेला मुळातच वाहतूक कमी असल्यामुळे तो हायवे त्या बाजूने निघणं संयुक्तिक नव्हतं आणि हा हायवे ज्या वेळेला अभिजित पाटलांनी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिला, पालकमंत्र्यांनी गोरे साहेबांनी देखील त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि असा हा मार्ग कुठेतरी एकीकडे हा मार्ग विधिमंडळात घोषणा झाली, मात्र दुसरीकडे नुकत्याच काय बैठक पार पडली पंढरपूरमध्ये, जिथं आमदार राजीव खरे आहेत, प्रशांत परिचारक आहेत, बाबासाहेब देशमुख आहेत, 3 आमदारांनी मात्र या नव्या मार्गाला विरोध दर्शवलाय। खरं तर सगळ्याचं समाधान होऊ शकत नसतं एका वेळेला, परंतु जे आबांनी जे सुचवलं ते सर्व जनतेच्या हिताच्या गोष्टी आणि वंचित भागातून जो माडरान भाग आहे, कोरडा भाग आहे, वंचित राहिलेला भाग आहे, अशा मार्गातून हा मार्ग आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाची जे कुळदैवत आहेत आणि निरा नरसिंगपूर सारखं कुळदैवत आहे अशा ठिकाणाहून संत सावतामाळी अशा ठिकाणाहून जाणारा हायवे आहे। महामार्गात बदल होईल असं वाटतंय पंढरपूरकरांच्या दबावामुळे? अजिबात कुणाच्या दबावाला मुख्यमंत्री साहेब जुमानणार नाहीत, कारण त्याचं कारण असं आहे की हा सगळ्या जनतेच्या हिताचा मार्ग आहे, त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेब हे जनतेचं हितच पाहणार आहेत याची आम्हाला पूर्ण माडेकरांना खात्री आहे। काय सांगाल कशा पद्धतीनं या निर्णयाकडे बघता एक माडेकर म्हणून? आम्ही सातत्यानं माड्यामधून हायवे जावा यासाठी सातत्यानं आंदोलन करत होतो। आपण याआधी बघितलं की तुळजापूर ते शिखर शिंगणापूरसाठी संजय बाबा कोकाटे यांनी कावड यात्रा काढली व या रस्त्यासाठी अथवा हायवेसाठी 75 वर्ष गेलेले आहेत की माडा हायवेच्या कडेने यावे बरं का। त्यासाठी अभिजितआबा आमदार झाल्यानंतर त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून हा रस्ता त्यांनी विधान भवनात कालच्याच प्रश्न उपस्थित करून मंजूर करून आणल्याबद्दल अभिजितआबा पाटील आमदार साहेब यांचा आम्ही माडेकर म्हणून स्वागत करतो व या रस्त्याला जो होणारा विरोध आहे तो शेतकऱ्यांनी पहिल्यांदा विरोध केला म्हणून हा रस्ता बदललेला आहे, पण रस्ता बदलण्याचं कारण आहे की आपण बघतोय तुळजापूर पासून माडा असेल, जाणारा मार्ग असेल, करकम असेल बरं का, ह्याला कोणता हायवे अटॅच नाही, पण जो पहिला मार्ग केलेला होता त्याला पॅरेलल हायवे अटॅच होता, सोलापूर कोल्हापूर हायवे असेल, त्यामुळे हा हायवे या परिसरातून नेण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी पाठपुरावा अभिजितआबा
आमदारांनी केलेला आहे, तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. आपण जर पाहिलं तर लोकप्रतिनिधींकडून स्वागत होताना पाहायला मिळते, सर्वसामान्य माडेकर देखील. कशा पद्धतीच्या भावना आहेत आज आणि काय एकंदरीत वाटतं या निर्णयाबद्दल? आपण बघतो 30 वर्ष झालं माडा हा शहर म्हणजे माडा तालुका आपला अविकसित करण्याचा त्यांचा हेतू होता. पण आमदार अभिजित आबा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं आज माड्यात हायवे चालला आहे. कारण आबांनी भाषणात सुरुवातीला सांगितलं होतं की माडा शहर मी असं बनवणार की बघायला देशातनं माणसं येणार. आणि त्यामुळं मला वाटतं की हा आता हायवेचा अभिजित आबांनी मंजूर करून याचा मार्ग मोकळा केलेला आहे. काय एकंदरीत भावना आहेत, काय थोडक्यात काय वर्णन कराल, काय कशा पद्धतीचा निर्णय आहे? मी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माड्याचे लोकप्रिय आमदार अभिजितआबा पाटील यांचं माडा आणि पंचक्रोश येथील तमाम जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. नागपूरवरून गोव्याकडे निघालेला हा शक्तिपीठ महामार्ग गेली काही दिवस अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर अंतिम टप्प्यात आलेला आहे. आणि हा मार्ग पूर्वीच्या ठिकाणावरून न जाता आता वैराग मार्गावरून माड्याकडे येतोय, याचा मनस्वी आनंद आम्हाला होतोय. कारण गेले 2 वर्षापूर्वीच आम्ही तुळजापूर ते शिंगणापूर रस्त्यासाठी एक मोठं आंदोलन संजय बाबा कोकट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केलं होतं. आम्ही या रस्त्यासाठी गडकरी साहेबांनाही भेटलो होतो, परंतु आता काल परवा झालेल्या मंत्रालयातल्या मिटिंगमध्ये फडणवीस साहेबांनी आवर्जून अभिजितआबांचा उल्लेख केला आणि अशा प्रयत्नशील आमदारांच्यामुळं या दुर्लक्षित असणाऱ्या माडा परिसरातून हा रस्ता जातोय. यामुळं या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. विकास होणार असल्याच्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळतात. सर काय सांगाल, कशा पद्धतीचा हा निर्णय आहे, काय थोडक्यात भावना आहेत माडेकर म्हणून? अतिशय माड्याच्या दृष्टिकोनातून माड्याचं नशीब उजवणारा असा हा निर्णय आहे. या निर्णयामुळं बऱ्याच वर्षापासून माडा तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा मागं राहिलं होतं आणि ते कुठंतरी हायवेवरती येणं गरजेचं होतं. दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध होणं गरजेचं होतं. त्यामुळं या ठिकाणी मी आमदार अभिजित पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो. आणि त्याबरोबर माझी आमदार अभिजित पाटलांच्याकडे एक मागणी आहे की माडा शहरातून इतर जे प्रमुख रस्ते गेलेले आहेत त्यालाही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आबांनी मागणी करावी आणि त्याला पण भरीव असा निधी घ्यावा. आपला पंढरपूर वारीसाठी जो पालखी मार्ग आहे त्यासाठी भरीव स्वरूपाचा निधी मिळावा आणि पंढरपूर तुळजापूर जोडणारा जो रस्ता होणार आहे त्यामध्ये माडेश्वरी जे आपलं ग्रामदैवत आहे त्याचा पण एक तीर्थक्षेत्र म्हणून फार मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा. आपण जर पाहिलं असेल तर सर्वसामान्य शेतकरी देखील आपल्या समोर येतात. काय थोडक्यात भावना आहेत, आज माडा मार्गे हा महामार्ग जोडला जातोय? बोलेतेची वृंदावी पावले म्हणजे अभिजित पाटलांचं व्यक्तिमत्व आहे. जे बोलतात ते करून दाखवतात. आज माडा शहरापासून विकासाची गंगा आज बऱ्याच ठिकाणी जाणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी म्हणलं तर शेतकऱ्यांचं जे द्राक्ष असेल, बाकीचे जे फळं असेल ते एक्सपोर्ट करण्यासाठी या माध्यमातून हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे. आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा आणि पालकमंत्री गोरे यांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करतो. आपण जर पाहिलं असेल तर संबंध माडेकरांच्या वतीनं जो आहे तो नव्यानं झालेल्या या महामार्गाचं जे आहे ते स्वागत होताना पाहायला मिळतंय. फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि पेढे वाटून जो आहे तो माडेकरांच्या वतीने या ठिकाणी जो आहे तो जल्लोष व्यक्त केला जातोय. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर एकीकडे पंढरपूरमध्ये बैठका पार पडलेत आणि दुसरीकडे माड्यामध्ये मात्र आमदार अभिजित पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे जे आहे ते विशेष अभिनंदन करून निर्णयाचं स्वागत होताना पाहायला मिळतंय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन अभिषेक, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.